वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनोमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवंदे भवबंधविमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैसेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भानमजचे माझे होतसे. अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परीत होई डायना जर्प जगत स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे. पुण्यपुरुष सदव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तुम्हीच्याय आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. साक्षी ब्रह्मरूप आहे. बसलं का थोडंफार डोक्यात? फार नाही, थोडंफार बसलं का नाही? हां, तू नव्हती ना कवते? हां, मग तुला कसं डोक्यात करणार? ऐकलेण्याच्या डोक्यात शिरलं नाही, तू आली नाही तू डोक्यात. होय, काय ऐकलं का पाठ झालेलं? हां, ऐकलं का पाठ झालेलं तरी? हां, एकंदर जीव ब्रह्माची एकता सांगत असताना पूर्वपक्षाने शंका घेतलेली आहे. जीव ब्रह्माची एकता होणे शक्य नाही आहे. त्याने आपलं मत मांडलेलं आहे, किंबहुना मत मांडण्याकरता स्वातंत्र्य दिलेलं आहे. बरं का, मत मांडण्याकरता स्वातंत्र्य दिलेलं आहे. हां, बघा कुठेही बघा, तुम्हाला ती महाभारतातली कथा आहे. शिशुपालाला देवान सांगितलं हरकत नाही, 100 अपराध करू दे, त्याला स्वातंत्र्य आहे. 100च्या वर एक झाल्या तर मात्र क्षमा नाही. बरं का, तसं आपलं मत चांगलं असेल वाईट असेल मत मानण्याचं स्वातंत्र्य आहे. हां, पण ते मत तुमचं योग्य आहे का त्याचं मात्र नंतर खंडन करावं लागेल. कारण तुम्ही मत तुमचं मांडलं पण ते मत जर सामान्य लोकांनी जर स्वीकारलं तर त्यांचा घात होईल. तुमच्या मताला जर त्यांनी प्रमाण मांडलं तर हां, तेव्हा मत मानण्याबद्दल काय तक्रार नाही आहे. काही लोक म्हणतात माझं ऐकून घ्या बाबा, सांग तुझं काय पहिलं मत आहे ते. हां, त्याचं ऐकून गेल्यानंतर माझं ऐक. हां, मग त्यातून ते पटवून देईल तुझं मत असं आहे माझं मत असं आहे. मग ते विचाराने त्याच्यामध्ये समन्वय त्याला सांगावा लागतो. हां, तसं शास्त्रामध्ये सुद्धा का हा उद्धाराचा प्रश्न आहे, पोटाचा प्रश्न नाही. उद्धाराचा प्रश्न आहे आणि उद्धाराचा प्रश्न असल्यामुळं ऐकणाऱ्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह राहू नये. त्याला अगदी ज्ञान बिनचूक ज्ञान व्हावं. बिनचूक ज्ञान वया हेतूने हां, हे वाहापोह निर्माण केलेलं आहे. पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष सिद्धांत पक्ष. तेव्हा पूर्व पक्षाच्या मताने त्यांनी सांगितलं शक्य नाही, सिद्धांत मताने सांगितले शक्य आहे. कसं आहे, त्याचं मत ऐकून घेऊन पुन्हा आपलं मत मांडलेलं आहे. त्यांनी पहिला प्रश्न काय केला, ह्या दुसऱ्या तरंगामध्ये जो ग्रंथाचा प्रतिपाद्यविषयी जीव ब्रह्मैक्य तुम्ही सांगितला तो सिद्ध होत का होत नाही? जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये ऐक्य होणं शक्यच नाही. म्हणून ते अल्प शक्तिमान तो सर्व शक्तिमान. हां, असं त्याची लक्षणं सांगितली. ते जुळत नाही. हे जरी असलं तरी हां, जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता कशी आहे हे सांगण्याकरता एवढा विचार विस्ताराने मांडलेला आहे. बरं का, मग तो कसा आहे, जीव कसा? जीव म्हणजेच त्याचं लक्षण काय सांगितलं,
जीवाचं लक्षण काय सांगितलं? आत्मचैतन्य अधिक अंतःकरण बरोबर जीव, असं जीवाचं लक्षण सांगितलं. हां, म्हणजे अंतःकरणाला अधिष्ठान चैतन्याचं आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. अंतःकरणी उपाधी आहे, अंतःकरणी उपाधी आहेत. हां, मग जीवाचं जे मूळ स्वरूप आहे तो आत्मा, आत्मचैतन्य म्हणतात त्याला. पण अंतःकरण नावाची उपाधी लागल्यामुळं त्याला जीव ही संज्ञा प्राप्त झाली. अंतःकरण नावाची उपाधी लागल्यामुळं जीव ही उपाधी लागली. आपण त्याच्या मागं बोलून गेलो. ब्रह्मचैतन्याला माया नावाची उपाधी लागली की ईश्वरत्व येतं. ब्रह्मचैतन्याला दया नावाची उपाधी लागली की संत, संतत्व निर्माण होते. तसं जीवाचे लक्षण केलं. आत्मचैतन्य अधिक अंतःकरण आभास पुढं सांगितलं तिथं. हां, म्हणजे अविद्या उपाधी सांगितली. अंतःकरण असलं तर ते अविद्येनं संपन्न आहे, अविद्येनं संपन्न आहे. तिथं धर्म आहेत, सुखदुःखाचे धर्म, मी करता मी भोगता, हे सगळे धर्म अंतःकरणाचे आहेत. हां, आत्मस्वरूपाचे धर्म नाहीत बरं का. फोटो काढला, फोटो काढत असताना त्या कॅमेऱ्यामध्ये काही दोष नाहीत, पण त्या माणसाच्या शरीरावर ते दोष आहेत ते त्या फोटोमध्ये येणारच. फोटोमध्ये हां, तो का म्हणला फोटो काढणार आहे बघा, माझे गाल आत आहेत, फोटोमध्ये ते गाल वर आले पाहिजेत टमाटेसारखे. जमेल का? का? कॅमेरा काय करतो, जसा आहे तसं दाखवतो, त्यात काही बदल करत नाही तो. तो म्हणला मी काळा दिसतोय, फोटोमध्ये गोरा दिसलो पाहिजे. हां, माझ्या चेहऱ्यावरची डाग आहेत, डाग दिसता कामा नाही. चेहरा म्हणजे तुमचं शरीर म्हणजे अंतःकरण, अंतःकरणातले दोष आहेत ते तुमचे त्या फोटोमध्ये येणारच, कॅमेऱ्यामध्ये येणार. कॅमेरा स्वच्छ आहे, कॅमेरा स्वच्छ आहे, तसं आत्मचैतन्य शुद्ध आहे. हां, आणि अंतःकरण नावाची उपाधी अविद्येने युक्त असल्यामुळे तिथं दोषाचा संबंध आहे. आणि त्या दोषाला संबंधाने जे सुख दुःख निर्माण होतात ते अंतःकरण उपाधीमुळे होतात, त्या स्वरूपाचा काही संबंध नाही आहे. मग ते आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे. तिथं जरी माया नावाची उपाधी असली तरी त्या परब्रह्मस्वरूपाशी त्याचा काही संबंध नाही आहे. म्हणून ब्रह्म आणि आत्मा ह्या दोघांचा विचार केला तर दोघांचं स्वरूप एकच आहे. हां, म्हणून जीवाचं मूळ स्वरूप आहे आत्मा. म्हणून या दृष्टीनं मग ते सुख दुःख हां मग साक्षी भाष्य आहेत, मग सांगावं लागलं. हां, साक्षी रूपाने तो सगळं जाणतो, साक्षी रूपाने तो जाणतो. म्हणून सगळे जीवाला येणारे अनुभव हे साक्षी भाष्य आहेत. साक्षी रूपाने असतो. मग साक्षी हा त्याच्यापासून वेगळाच असतो, अलिप्तच असतो. त्या धर्माचा त्याच्या जीवनाशी जरी संबंध आला तरी ते लेप पावत नाही, लिंपत नाही. हां, तुम्ही स्फटिक आहे, तो स्फटिक अंगाने एवढा शुद्ध आहे, तुम्ही त्याला मातीत टाकलं तर आणि बाहेर काढलं तरी तो स्वच्छच राहतोय, त्याला काही दोष लागत नाही बरं का. हां, त्याला ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिले. एखादं जास्वंदीचं तांबडं लाल भडक फुल आहे, लाल भडक फुल आहे, आणि त्याच्यावरती हा स्फटिक ठेवला. स्फटिक एवढा शुद्ध आहे, आरपार दिसतं बरं का त्यातून. तो स्फटिक ठेवल्याबरोबर तो तांबडा भडक स्फटिक दिसायला लागला. स्फटिक तांबडा नाही आहे, फुलाचा संग झाल्यामुळं स्फटिक तांबडा दिसायला. तो बाजूला काढला, स्फटिक पांढरा आहे. अरे मगाशी तांबडा म्हणत होता, आता पांढरा नाही. मग काय कसा? तो शुद्धच आहे अंगाने. पण तांबड्या फुलावरती ठेवल्यामुळे तो तांबडा, हां, त्या फुलाचे धर्म आहेत, स्फटिकाचे धर्म नाहीत. हां, स्फटिक शुद्धच आहे,
तसं आपलं स्वरूप शुद्धच आहे, पण अंतःकरण नावाचा उपाधीचा संबंध आल्यामुळे तिथं कर्तृत्व आलं, भोक्तृत्व आलं. मी करता मी भोगता. म्हणून संतांना सांगावं लागलं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. किती कर्तृत्व भोक्तृत्व सांगितलं. गुरुवरी महाराज सांगायचे, एक ग्रस्त आले आणि पाहिलं चेहरा पडलेला होता. म्हणजे का हो, सर्दी झाल्या? म्हणजे काय नाही. पोट दुखतंय? काही नाही. का झोप झाली नाही? काही नाही. मग का एवढा चेहरा पडलेला? काय नाही, रात्रीपासून बायकोचं डोकं दुखायला लागलंय. कोणाचं? आता बायकोचं डोकं दुखायला ह्याचा चेहरा पडायचं काय कारण? का माझी बायको. कर्तृत्व आलं, माझी. हो, म्हशीने धार नाही दिली तरी माणसाचा चेहरा पडतोय. एवढं कर्तृत्व भोक्तृत्व आहे, लक्षात ठेवा. ह्याला काय प्रत्यक्ष नाही, म्हस कुठं बायको कुठे, पण ह्याच्या अंतःकरणावरती किती सुख दुःखाचा परिणाम. ह्याला म्हणतात अंतःकरणाचे धर्म. दुसऱ्याचे धर्म आपल्याकडे ओढून घेतले जातात. त्याचं शरीर वेगळं, माझं शरीर वेगळं, तिला होणारे सुख दुःख वेगळे, मला होणारे सुख दुःख वेगळं, पण ती माझी आहे ना. अशामुळं बद्ध होतो मनुष्य, बांधला जातो. जीवाला ही बद्धता का निर्माण झाली? कर्तृत्व भोक्तृत्वामुळे झाली, लक्षात ठेवा. तो मूळचा मुक्तच आहे. म्हणतो तुकोबरा, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही टावे. तुकोबरा महाराजांना काही लोकांना, महाराज तुम्ही मुक्त झाला. मुक्त झाला? मुक्त कशाला म्हणतात मला माहितीच नाही म्हणले तुकोबरा आहे. मुक्त कशाला म्हणतात मला माहितीच नाही. का? अरे मुक्त आणि बद्ध हे सापेक्ष आहेत. जो बांधलेला आहे तो मोकळा झाला तर मुक्त. महाराज म्हणतात आम्हाला बंधनच माहिती नाही तर मुक्त म्हणायचा संबंध येतोय कुठं? म्हणून महाराज सांगायचे, ओ कुठं 8 दिवसला नाही, अहो कालच सुटून आले. काल सुटून आले म्हणजे कुठंतरी बांधलेला होता. पण मूळ स्वरूपाने महाराज म्हणतात आम्हाला मुक्त हा शब्दच माहिती नाही. का? आम्ही नित्य मुक्तच आहे. म्हणून नित्य मुक्त आहे, तिथं मुक्त झाला म्हणायची गरजच नाही ना. ती व्यवहारामध्ये बोललं जातं. नाटक करायचं असेल तर नाटकामध्ये हे प्रिय म्हणावे लागतं, पण घरात जर वागायचं असेल तर बायकोला प्रिय म्हणावं लागत नाही. का? आहेच. जी आहे तिथं उल्लेख करावा लागत नाही, आणि उल्लेख जर केला तर कृत्रिमता आली, दोष येतो बरं का. जिथं नाही तिथं शब्द वापरावा लागतो. का? ती नाटक होण्याकरता म्हणावं लागते, नसते म्हणून. आहे तिथं म्हणावं लागत नाही. तसं नित्य मुक्तच आहे. मी मुक्त आहे म्हणायची सुद्धा गरज नाही. मी मुक्त आहे म्हटलं की म्हणजे बद्ध होता का तू? म्हणून मूळचा हा जीव मुक्तच आहे. पण संबंधाला उपाधीचा, अंतःकरणाचा, कर्तृत्वाचा, भोक्तृत्वाचा परिणाम बद्धतेला प्राप्त झाला. म्हणून इथं सांगायचं आहे ग्रंथकर्त्यांना, जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये स्वभावताच ऐक्य आहे. निर्माण करायचं नाहीये, आहेच. स्वभावताच ऐक्य आहे. मधला काल काही गेला आणि त्या कालाचा परिणाम हा जीव बद्धतेला प्राप्त झाला. म्हणून इथं सांगतात की बाबा जीव आणि ब्रह्म यांची एक ऐक्य आहे. याच्यामध्ये किंचितही संदेह घेण्याची गरज नाही. पण ते आपल्याला लवकर पटत नाही. का पटत नाही? अनंत जन्माचे संस्कार आहेत. अनंत जन्माचे संस्कार आहेत. घडोघडी आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला करावी लागते. प्रत्येक गोष्ट करावी लागते, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत. सगळं लोक म्हणतात मी केल्याशिवाय घरातलं पान हलत नाही. मी केल्याशिवाय घरातलं पान हलत नाही. तुम्ही म्हणता अरे तू मुक्त आहेस, तू ब्रह्मरूप आहेस, तू ब्रह्म आहेस. अहो ब्रह्माला काय करावं लागत नाही, त्याला भूक लागत नाही, त्याला तहान लागत नाही. आम्हाला दिवसातून 4 वेळा लागते. अरे उपाधीमुळे संबंध आला ना तो. उपाधीमुळे संबंध आला.
हां, उपाधीचा संबंध नाही, आपण एकांतात बसलो तर हां त्या उपाधीचा आणि आपला काहीच संबंध नाही, कळतं, अभ्यास करावा लागतो, पण ते उतरणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. म्हणून इथं पूर्वपक्षाचं मत मांडून शेवटी सिद्धांत मताने सांगितलं, बाबांनो, जरी सुखदुःख ज्याची जाणीव होत असली तरी तो साक्षी रूपाने आहे, त्याला भोगावे लागत नाहीत. त्या अंतःकरणाचे धर्म आहेत आणि त्याच्याशी तादात्म्य पावल्यामुळं तो म्हणतो, मला सुख झालं, मला दुःख झालं, मला सुख झालं, मला दुःख झालं, असं बोलतो मनुष्य. पण जरी बोलत असला तरी मूळ स्वरूप दृष्टीने विचार केला तर त्याला सुखदुःख भोगावे लागत नाही. म्हणून साक्षी भाष्य आहेत. साक्षी म्हणजेच 3 शब्द वापरले त्याला, आत्मा, कुटस्थ, हां, चैतन्य, त्याला साक्षी म्हटलेलं आहे. हां, कारण मागची आवृत्ती दिल्याशिवाय ते लक्षात येत नाही बरं का. हां, तेव्हा हलवून खुंट पक्का करावा लागतोय. हां, आता एका विचाराचा निर्णय झाला, त्यापुढे आता आणखी एक विचार म्हणतात की प्रयोजनाविषयीचा विचार, की वेदांत शास्त्राचं प्रयोजन काय आहे, त्या प्रयोजनाचा विचार मांडलेला आहे. म्हणजे एक प्रतिपाद्य विषय सांगितला, त्याच्या अगोदर एक अधिकाराचा विचार सांगितला, आता प्रयोजन. पहिला विचार का सांगितला, अधिकारी कोण, हां, याचा प्रतिपाद्य विषय काय, याचा संबंध काय आणि याचं फल काय. 4 मुद्दे आहेत, पहिल्या तरंगात झालेत. लक्षात आहेत का हो मावशानो? हां, अधिकारी कोण, प्रतिपाद्य विषय काय, संबंध काय आणि फल काय. हां, तिथं थोडक्यामध्ये सांगितलं, तर थोडं विस्तार करून सांगतात. आता प्रयोजनाचा विचार मांडलेला आहे, थोडासा विस्ताराने विचार मांडलेला आहे त्याचा. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतात. सर्वसामान्य लोक प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण, प्रयोजन काय कारण, हां, असा शब्द वापरतात. वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ फल असा आहे. व्यवहारामध्ये प्रयोजन शब्द कारणवाचक वापरला जातो, पण वेदांत शास्त्रामध्ये प्रयोजन शब्द हा फलवाचक वापरलेला आहे. काय फल? वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीद्वारा त्रिविध दुःखाचा नाश आणि नित्य निरुपाधिक नित्य निरतिशय आनंदरूप ब्रह्मसौख्याची प्राप्ती हे फल आहे. फलाचं स्वरूप सांगितलं की प्रयोजन म्हणजे फल, प्रयोजन म्हणजे फल. काय फल आहे, त्या फलाचं स्वरूप सांगितलं की हां, वेदांत शास्त्राचं अध्ययन केल्यापासून बरं का, हां, वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून हां काय प्राप्त होतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीद्वारा. जीव ब्रह्मरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, असं ज्ञान उत्पन्न होतं ना, त्याला ज्ञान होतं. आणि असं ज्ञान झाल्यानंतर फल काय, त्रिविध दुःखाचा नाश होतो, त्रिविध दुःखाचा नाश होतो आणि नित्य निरुपाधिक नित्य निरतिशयानंद रूप ब्रह्मसौख्याची प्राप्ती, हां, म्हणजे त्याचा अनुभव येतो सुखरूपतेचा, हे त्याचं फल आहे. व्यवहारात जी अनेक प्रकारची दुःखे आपल्या अनुभवास येतात आणि त्याचा कोणत्याही लौकिक उपायाने आत्यंतिक नाश होत नाही, हे आपण पाहतो. व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे दुःख होतात आपल्याला, हां, गणित नाही बरं का. हां, एवढे दुःखाचे प्रकार आहे, एवढे प्रकारचं दुःख आपल्याला होतं संसारामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये. हां, त्याला गणित नाही, पण ते दुःख झालं तर काय काय उपाय केल्यानंतर ते दुःख निवृत्त होतं. निवृत्त होतं म्हणजे तात्पुरतं होतं, पुन्हा ते दुःख आणखी येतच. पित्त झालं म्हणून गोळी खाल्ली, थांबलं, पण आज गोळी खाल्ली पुन्हा आयुष्यात पित्त होणार नाही, असं कधी घडते का? नाही. डोकं दुखालंय, गोळी खाल्ली, पुन्हा डोकं दुखणार नाही असं दुकानदार सांगतोय का?
पोट बिघडलं, गोळी खाल्ली, पुन्हा पोट बिघडणार नाही, असं होत नाही. म्हणजे तात्पुरती दुःख होतं, अनेक प्रकारचं दुःख होतं. मग त्या दुःखाकरता ते लौकिक उपाय जगामध्ये पुष्कळ आहेत. त्या लौकिक उपायाने त्या दुःखाची निवृत्ती होते, पण क्षणिक, तात्पुरती होते, कायमची होत नाही बरं का, होत नाही. म्हणजे जेवढी आज व्यवहारामध्ये दुःख सांगितली त्या दुःखाकरता उपाय आहेत, पण त्या उपायाने दुःख कायमचं जात नाही हे आपण पाहतो. तरीही सर्व दुःख नाश व परमानंद प्राप्ती व्हावी अशी जीवाची इच्छा नाहीशी होत नाही. तात्पुरतं दुःख निवृत्त होतं हे आपल्याला माहीत आहे, तरीही जीवाला वाटतं कायमचं दुःख गेलं पाहिजे. कायमचं दुःख, तात्पुरतं दुःख गेलो तो कळतं, तो जाणतो, त्याचा अनुभव आहे. पण आपल्या जीवनामध्ये दुःख कधीही पुन्हा येऊ नये, दुःख येऊ नये बरं का, अशी इच्छा आहे. ते महाराज दृष्टांत सांगायचं गुरुजींच्या जीवनातला. एका श्रीमंताच्या घरी दादा महाराज गेले. दादा महाराजांच्यावर गुरुजी, परभणीकर गुरुजी तेव्हा विद्यार्थी दशेत होते, ते बरोबर गेले. त्याला श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर महाराजांचं काय आता तिथे त्या श्रीमंताने केले, फार श्रीमंत होता तो, आणि त्याच्या दारामध्ये गाडी लावलेली होती 4 चाकी. म्हणजे ही 65 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि ती गाडी त्या काळातली, त्या गाडीचं नाव आहे एम्पाला, प्रसिद्ध गाडी बरं का. आणि त्या श्रीमंताच्या दारात ती गाडी होती. दादा महाराज जाऊन बसले त्या श्रीमंताशी गप्पा मारत. गुरुजी बाहेर आले आणि ती गाडी बघत बसले बरं का. त्या गाडीला फेऱ्या मारायला, कसा आहे दार, कसा आहे काच, कसा आहे, ओढून तिकडून बघाले. त्यांचं बोलणं झालं. दादा महाराज, काय रंगनाथ गाडी पाहिजे तुला? पाहिजे असेल तर देतो, पण या गाडीबरोबर या श्रीमंताकडे आलं ना, त्याला मूळ व्याध आहे म्हटले, त्याला पोटशूळ आहे, माताशूळ आहे, याच्या सहित तुला घ्यायला पाहिजे. ती म्हणले आपली पायी गाडी बरी, पण ही दुःखासहित गाडी नको. म्हणजे ही गाडी देतो, पण या गाडीवर त्या श्रीमंताचं दुःख पण घ्यायला पाहिजे. घेईल का कोणी? म्हणजे याचा अर्थ काय, दुःख कोणाला नको आहे, दुःख कोणाला नको आहे. म्हणजे तात्पुरतं दुःख रोज जीवनामध्ये निवृत्त होत असलं तरी जीवाची अपेक्षा आहे कायमचं दुःख गेलं पाहिजे. आणि असा आनंद प्राप्त व्हावा, तो आनंदही कधी नाहीसा होऊ नये, ही काय इच्छा प्रत्येक जीवाला आहे. ती इच्छा हे रोजचे उपाय करून जरी प्रयत्न केला तरी ही इच्छा काय माणसाची संपलेली नाही आहे. जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. नाहीशी होत नाही, पण जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होत नाही. व्यवहारात मनुष्य कोणत्याही स्थितीत असो वा कोणत्याही अधिकारावरती असो, कितीही ऐश्वर्य संपन्न असो, फार तर काय सार्वभौम राजा असला तरीही त्या राज ऐश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही व होणे शक्यही नाही. कोणत्याही प्रकारची स्थिती असतो तुमची, पण सर्वसंपन्न जरी जीवनामध्ये असले तरी आज अगदी संतांनी वर्णन आहे, तुम्ही उद्या ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याचंही दुःख गेलेलं नाही आहे. आता पंतप्रधान होण्याने दुःख जाईल का? राष्ट्रपती होण्याने दुःख जाईल का? मग गावचा सरपंच होण्याने जाईल का? डेअरीचा चेअरमन होण्याने जाईल का? काय गावात म्हणणं आहेत, सप्ताहाचा अध्यक्ष मी पाहिजे, सप्ताहाचा अध्यक्ष मी पाहिजे. नाही तुम्हाला अध्यक्षपद दिलं म्हणून त्यांनी दुसरा सप्ताह सुरू केला. अरे पहिला ज्या सप्ताह अध्यक्ष झाला त्याला भेटून बघ पहिला काय स्थिती आहे. आनंद नाही आहे कुठलंही पद भोगलं तरी, ऐश्वर्य जरी सगळं असलं तरी
म्हणून तर संतांना वरण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. हां, तुकोबाराय देवाला, देवा मला ब्रह्मदेवाचं पद जरी दिलं तरी मला ते नको. का दुःख सुटलेलं नाही त्याला. ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. बघा, भल्या भल्याने साधना केली, साधना करून प्रसन्न करून घेतलं इतर देवांना आणि सांगितलं आम्हाला अमर व्हायचं आहे. त्या हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं, म्हणजे अमर व्हायचं. ब्रह्मदेव म्हणजे मीच अमर नाही तर तू कसा होशील. मीच अमर नाही तर तू कसा होशील, शक्य नाही. हां, तुला मी काय पर्याय देतो. हां, काय वर माग. हां, ते मग दारात नको मरण, घरात नको, रात्री नको, दिवसा नको, माणसाकडून नको, पशुकडून नको, खाली नको, वर नको, सगळे पर्याय मागितले. पण शेवटी देव सर्वांचं बारसं जेवलेलं आहे. सर्वांचं बारसं जेवलेलं आहे. शेवटी त्याला मरावं लागलं. हां, अमर होता येत नाही. हां, म्हणजे शरीराच्या दृष्टीने अमर होता येत नाही, पण स्वरूपाने अमरच आहे. स्वरूपाने जीव अमरच आहे. अमर आहा खरे की पहा, न मना देह माझा मग भरवसा कळेल. आपलं स्वरूप अमरच आहे. हां, तात्पर्य काहीही केलं तरी दुःख कुठलं व्यवहारातलं कायमचं जात नाही. दुःख कोणतं ना कोणतं तरी प्रत्येकाला भोगावंच लागतं. म्हणून त्या राज ऐश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही व होणे शक्यही नाही. असे सामान्य विचारी मनुष्यासुद्धा निर्विवाद कबूल करणे भाग आहे. हां, हे माहीत आहे लोकांना, हे मान्य करावं लागतं. पटतं हे लोकाला, म्हणून निर्विवाद बरं का. हां, लौकिक उपायाने दुःख जात नाही. किती जीवनामध्ये संपत्ती आली, सत्ता आली तरी दुःख जात नाही. हे माणसाला मान्य करावं लागेल. अगदी निर्विवाद बरं का, मान्य करावं लागेल. कबूल करणे भाग आहे. म्हणून पुढे एक विचार मांडला, मनुष्य बुद्धी जे करणे शक्य नाही ते समजून देणे हेच शास्त्राचे शास्त्रत्व आहे. एवढं शास्त्र का जगाला सांगण्याकरता प्रवृत्त झालं. अगदी मराठी सांगायचं म्हणजे अगदी प्राण घशापर्यंत येऊपर्यंत तळमळीनं का सांगावं लागलं. हां, काय खरं आहे जगाला सांगायचं आहे. जगाला सांगायचं आहे. मनुष्य बुद्धी जे कळणे शक्य नाही ते समजून देणे हेच शास्त्राचं शास्त्रत्व आहे. आणि हेच कार्य संतांनी केलं. पटवून दिलं काय नेमकं तत्व आहे. जे कळत नाही ते कळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि शास्त्राने हाच विचार मांडलेला आहे. म्हणून हेच शास्त्राचे शास्त्रत्व आहे. प्रत्येक जीवमात्रास सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाच्या प्रीतीची इच्छा असते, प्राप्तीची इच्छा असते. हे कोणत्याही धर्मातील, पंथातील, संप्रदायातील माणसास, मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक असो, कबूल करणे भाग आहे. बरं का. दुःखा म्हणजे सर्व दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्तीची इच्छा ही प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला, हा, प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं आणि दुःख कायमचं जावं. म्हणून दुःख घालवण्याचा प्रयत्न करतोय पण जात नाही. आणि जी इच्छा नित्य मिळायला पाहिजे ती पूर्ण होत नाही. प्रयत्न चालला आहे, आपला प्रयत्न चालला आहे, पण त्याच्या मागं अज्ञान आहे. अज्ञान आहे. आपण विषयाच्या बाबतीत हा प्रयत्न करायला लागलोय. हा, विषय कायमचे टिकले पाहिजेत. टिकणारच नाहीत ना. कसे काय टिकतील. का त्याच्या ठिकाणी सुख नाहीच आहे. मग सुखरूप काय आहे हे सांगावं लागलं बरं का. तू सुखरूप आहेस. हां, विषयाच्या ठिकाणी सुखाची भावना धरून माणसं विषयाच्या मागं लागली. याच्यातून सुख मिळेल हे मिळण्याकरता त्या विषयाला जपलं पाहिजे. विषयाला जपलं पाहिजे. जपत असताना कोणतं दुःख येता कामा
नये. म्हणून हे सर्वांना मान्य आहे. म्हणतो कोणत्याही धर्मातला असो, कोणत्याही पंथातला असो, कोणत्याही संप्रदायातला असो, आस्तिक असो, नास्तिक असो, हे विचाराने त्याला पडतं वा कबूल करणं भाग आहे. म्हणजे सर्व जीवाचे ध्येय म्हणजे साध्य एकच आहे. त्या साध्याचे प्राप्तीस कोणताही लौकिक उपाय साधन नाही, हेही सर्वानुभवाने सिद्ध आहे. म्हणजे प्रत्येकाला एकच इच्छा आहे, कायमचं दुःख जावं आणि कायमचं सुख भोगायला मिळावं. कायमचं दुःख जावं आणि कायमचं सुख भोगायला मिळावं. शास्त्रांनी शब्द वापरला, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. शब्द थोडे बदललेत बरं का. शास्त्राने जसं सांगितलं तसे वापरले, पण आमची शब्द काय, कायमचं दुःख गेलं पाहिजे आणि कायमचं सुख भोगायला मिळालं पाहिजे. त्या सुखाचा नाश नाही झाला पाहिजे. ते शास्त्रामध्ये सांगितलं, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सर्वांचं साध्य एकच आहे. त्या साध्याचे प्राप्तीस कोणताही लौकिक उपाय उपयोगी पडत नाही. आणि जरच लौकिक उपाय जर उपयोगी पडला असता तर शास्त्र जन्माला आलं नसतं. लौकिक उपाय जर उपायाने कुठले कार्यसिद्धीला गेला असतं तर देवही अवताराला आला नसता. लौकिक उपायाने कोणतंही साध्य जरी मिळालं असतं तर संतही अवताराला आले नसते. यातलं काही झालं नसतं, लक्षात ठेवा. हे लौकिक उपायाने कोणतंही होत नाही म्हणूनच देवाला, संतांना ह्या शास्त्र निर्माण करावं लागलं, हे सांगण्याकरता बरं का. म्हणून लौकिक उपायाने हे सिद्ध प्राप्त होऊ शकत नाही. हे काही अंशाने सर्वांना मान्य करावं लागतं अनुभवाने. त्या साध्याचे प्राप्तीस कोणत्याही लौकिक उपाय साधन नाही, हेही सर्वानुभवाने सिद्ध आहे. तात्पर्य, साधन अज्ञात आहे. त्या अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून देतो. म्हणून वेदांत हे शास्त्र आहे. वेदांत म्हणजे उपनिषदे. आपल्याला त्या सुखाचा अनुभव घेण्याकरता त्याचं साधन आहे. त्या साधनाचं आपल्याला ज्ञान नाही. साधनाविषयी काय आहे, अज्ञान आहे. ते साधनच आपल्याला माहिती नाही. आणि अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून देतो म्हणून त्याला शास्त्र. वेदांत कोणी वेदांत म्हणजे काय, उपनिषदालाच वेदांत म्हटलेलं आहे. ती 10 उपनिषद आहेत, दशोपनिषद. त्याच्यामध्ये हा सगळा विचार सांगितला. म्हणून त्या 10 उपनिषदाच्या भागाला, ते वेदातलाच भाग आहे, ती पुन्हा स्वतंत्र गेली, 10 वेगळी बाजूला काढली. त्या भागालाच वेदांत म्हटलेलं आहे. किंवा असा अर्थ केला जातो, आपण आरंभाला पाहिला आहे का, लक्षात तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही प्रवचन केलं असतं. वेदाचा अंतिम भाग म्हणजे वेदांत, असं एक वाक्य सांगितलं होतं आरंभाला. गुरुजीला सगळं लक्षात ठेवावं लागतं. शिका विद्यार्थी लक्षात ठेवत नाही, गुरुजीला माहिती आहे. कारण सरकारने ठरवलंय विद्यार्थ्याला शिकवायचं, त्याला काही येवागर नाही हो, तुम्ही शिकवत राहा असं नाही. वेदाचा अंतिम भाग त्याला वेदांत म्हटलेला आहे. मग तो वेदाचा अंतिम भाग म्हणजे कसा, पुन्हा आणखी तुम्हाला खुलासा करून सांगावा लागेल. वेदामध्ये 2 भाग केले, एक पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. म्हणजे सांगितलेलं आठवण तरी होईल तुम्हाला. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसेमध्ये तुमच्या ज्या ऐहिक सुखाच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याकरता सगळ्या तिथं उपाय सांगितला आहे. सकाम साधना करा, तुम्हाला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, अशी उपासना करा, त्या देवाची उपासना करा, स्वर्गाला जायचं आहे, हे यज्ञ करा, ते यज्ञ करा. हे सगळं संसाराला लागणारं लौकिक फलाची इच्छा आहे, तर सगळा त्याचा विचार पूर्वमीमांसेमध्ये सांगितला. आणि उत्तरमीमांसेमध्ये तुम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे ना, त्या उद्धाराकरता सगळा विचार सांगितला. त्याला उत्तरमीमांसा म्हणतात. त्या उत्तरमीमांसेलाच वेदाचा अंतिम भाग आहे, तो उत्तर भाग. त्या अंतिम भागालाच, त्याच भागामध्ये उपनिषद आहेत, त्यालाच वेदांत म्हणतात. आता लक्षात ठेवा बरं का.
लक्षात. हां, ते पहिले नंदी बैल माणसं घेऊन येते माहिती आहे का? हां, मोठाच्या मोठा असायचे, शिंग मोठे असायचे. ते म्हणायचा पाऊस पडेल का, यावर्षी लग्न होईल का, असं म्हणायचं. आता पाऊस पडावं ना पुढे सूपभर तांदूळ घातली, काम झालं त्याचं ना. जर नंदी बैलाने जर मान हलवून जर पाऊस पडला असता, नंदी बैलाने जर मान हलवून जर मुलगा झाला असता, तर नंदी बैल कशाला असा फिरला असता. खरंच कळलं पाहिजे, नुसतं नंदी बैलासारखी मान हलवायची नाही बरं का. म्हणून वेदांत, हां, ते वेदांत शास्त्र जगन्मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगते. म्हणजे साधन, दुःखाची निवृत्ती, सकल दुःखाची निवृत्ती होण्याकरता त्या साधनाचं स्वरूप आपल्याला अज्ञात आहे आणि ते वेदांत शास्त्राने ते ज्ञात करून दिलं. सर्व दुःखाचा नाश व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिलं साधन आहे दिसणारं जगत मिथ्या आहे असं तुम्हाला निश्चय करावा लागेल. दिसणारं जगत मिथ्या आहे असा निश्चय करावा लागेल तर दुःख जाईल. कोणी म्हणलं कसं काय, तिने पुढे ते सांगितलंय. कोणी म्हणेल अहो जगताला मिथ्यात्म मानण्यामध्ये आणि आम्हाला दुःख येण्यामध्ये ज्याच्यामध्ये कार्यकारण काय भाव आहे. हां, जे जसं आहे ते तसं न मानणं, पुढे त्याचा विचार दिलाय. ते तुम्ही मांडल्यामुळं दुःख भोगावं लागलं, दुःख भोगावं लागलं. पहिला निश्चय झाला पाहिजे की जगन मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय आहे. व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत एवढा समजतात, परंतु वेदाने प्रतिपादन केलेले जगताचे मिथ्यात्व याहून निराळे आहे. नाश पावणं म्हणजे मिथ्या नव्हे बरं का. ज्याचे ठिकाणी जे नाही त्याचे ठिकाणी ते दिसणे हे मिथ्यात्व, यासच लौकिकात भ्रम म्हणतात आणि शास्त्रीय भाषेमध्ये अध्यास म्हणतात. काय वाक्य सांगितलं, ज्याचे ठिकाणी जे नाही त्याचे ठिकाणी ते दिसणे याला मिथ्या म्हणतात. काय कळतं, काय वाक्य काय सांगितलं, ज्याचे ठिकाणी जे नाही त्याचे ठिकाणी ते दिसणे. दिसणे, ज्याचे ठिकाणी म्हणजे आता हे जगत आम्हाला दिसतं, आम्हाला जगत, ज्याचे ठिकाणी जे नाही हे आम्हाला जगत दिसतं. पण ते जगत दिसताना त्या जगताला सत्य म्हणतो का खोटं म्हणतो, पण ते सत्य नाही ना, ते सत्य ते नाही. तिथं तुम्ही ते मानतोय, आम्ही ते मानतोय. हां, म्हणून मिथ्यात्व शब्दाची व्याख्या करताना आणखी पुढे येईल. मिथ्यात्व शब्दाची व्याख्या करताना असे विचार केले, पदार्थ दिसतो पण पदार्थ दिसत असताना ह्या पदार्थाला परब्रह्मा वाचून अस्तित्व नाही असं विचाराने पटणं याला म्हणतात मिथ्यात्व. पदार्थ दिसतो पण तो खरा नाही असा निश्चय होणं हा मिथ्या. पदार्थ घालवणं म्हणजे मिथ्या नव्हे. जो पदार्थ डोळ्याला दिसतो तो पदार्थ दिसत असला तरी हा खरा नाही. हां, म्हणून त्याचं व्याख्या, हां, विचाराने त्या पदार्थाविषयी नाहीचा निश्चय करणं याला मिथ्यात्व म्हणतात. विचाराने त्या पदार्थाचा नाहीचा निश्चय करणं याला मिथ्यात्व म्हणतात. पदार्थ घालवायचा नाही, जगत आम्ही तुम्ही घालवू शकत नाही, फक्त विचाराने ठरवायचं दिसणारं जगत खरं नाही. हां, म्हणून शब्द त्यांनी दिला, ज्याचे ठिकाणी जे नाही त्याचे ठिकाणी ते दिसणे ह्याला मिथ्यात्व म्हणतात. यासच लौकिकात भ्रम म्हणतात, शास्त्रीय भाषेमध्ये अध्यास म्हणतात. ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचे ज्ञान यास अध्यस्त म्हणतात. काय वाक्य आहे, लौकिक दृष्टीने भ्रम
हा व्यवहारामध्ये भ्रम शब्द वापरला जातो, अध्यास शब्द वापरला जात नाही. मला भ्रम झाला हो, तुम्हीच मला, एक व्यक्ती मला काल भेटली आणि त्यांच्या बघत आलो, तुम्हीच मला वाटला, जवळ आल्यानंतर लक्षात आलं नाही तुम्ही, भ्रम झाला. याला शास्त्रामध्ये अध्यास म्हणतात. ती व्यक्ती नाही पण त्या व्यक्तीच्या ठिकाणी तुम्ही आहात असं दिसलं, हा भ्रम. हां, त्याला शास्त्रामध्ये अध्यास म्हणतात बरं का. अध्यास म्हटलं की समाजातल्या लोकाला काही कळत नाही. मला भ्रम झाला, हा मग बरोबर आहे. भ्रम आणि अध्यास हे दोन्हीचा एकच अर्थ बरं का. फक्त इकडं तो थोडा शास्त्रीय शब्द आहे, वापरला जातो. व्यवहारातला शब्द व्यवहारात वापरला जातो. म्हणून शास्त्रामध्ये काही शब्द वेगळे वापरले, त्याला पारिभाषिक शब्द म्हणतात. हां, व्यवहारातले शब्द आहे, व्यवहारातल्या शब्दाला पर्यायी शब्द शास्त्रकारांनी वापरले आणि ते पर्यायी शब्द आपण कधी कानाने ऐकलेले नाहीत, तेव्हा काय म्हणतात ते आपल्याला कळतच नाही. काय म्हणतात ते आपल्याला, का त्या शब्दाचा परिचय नाही, कधी शब्द ऐकलेला नाही आहे. हा व्यवहारातले शब्द वापरत तर लक्षात येईल लवकर बरं का. एक ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि कीर्तन सांगत असताना सगळे लोक असे आळसलेले होते बरं का, आळसलेले होते. दुसरा कीर्तनकार नेहमीचा आल्यावर त्यांनी शिवी देऊन सुरुवात केली, अरे आपला कीर्तन करायला आता जागे व्हा म्हणले. ते सांगत होता तेच, पण त्याची सांगण्याची भाषा वेगळी होती आणि याची सांगण्याची भाषा वेगळी. हा शिवीशिवाय बोलत नव्हता. पण सगळे असे तरतरीत झाले. हां, व्यवहारात आज म्हणून ही लोक व्यवहारातलं जे लोकाला आवडते ते लोकाला सांगितली माणसं, कधी ऐकणाऱ्या माणसं तरतरीत आता कीर्तनात. का व्यवहारातलं सगळं सांगितलं हो, परमार्थात सांगितलं की जो पाप येते, आणावं लागत नाही. तसं भ्रम आणि अध्यास या शब्दातून विचार करा ना तुम्ही. भ्रम किती लोकाला शब्द लक्षात येत आहे, अरे अध्यास झाला, काय अध्यास लावला, एकदा गीतेचा अध्यास तरी म्हणाल तो. अध्याय वेगळा आणि अध्यास वेगळा. भ्रम शब्दालाच शास्त्रामध्ये अध्यास म्हणतात. मग तिथे शब्द वापरला, ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचे ज्ञान यास अध्यस्त म्हणतात. अध्यस्त, अध्यास होण्याकरता ज्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं तो पदार्थ त्या स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असतो. अध्यस्त असतो. हां, आपला दृष्टांत दिलाय नेहमीचा. उदाहरण, रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, पण केव्हा केव्हा रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो, म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही अध्यस्त आहेत. दोरीच्या ठिकाणी सर्प भासला, सर्प काय आहे, अध्यस्त. दोरी काय आहे, अधिष्ठान. भासला, अध्यास. भासला याला भ्रम म्हटलंय, त्याला अध्यास म्हटलंय. पण जो भासलेला पदार्थ कसा आहे, अध्यस्त आहे. हां, ज्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान भ्रमामध्ये झालं, हां, तो पदार्थ अध्यस्त आहे बरं का. अध्यस्त अधिष्ठान भाव असा एक विचार शास्त्रामध्ये येऊन गेलेला आहे. हां, म्हणून दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा, अधिष्ठान काय आणि अध्यस्त काय. ह्या दोन गोष्टी तुम्ही कायम डोक्यात ठेवल्या ना, तुम्हाला भ्रम होणार नाही आणि तुम्ही गोंधळून जाणार नाही. अधिष्ठान आणि अध्यस्त हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थ राहू शकत नाही असा नियम आहे बरं का. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थ राहू शकत नाही. आता हे घर बांधले 2 मजली, ह्याला आधार काय, पृथ्वी. पृथ्वी काय झाली, अधिष्ठान, आणि घर काय झालं, अध्यस्त. त्याच्याशिवाय राहू शकत नाही. हां, कोणताही पदार्थ असो अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. ज्याच्यावरती राहतो त्याला म्हणतात अधिष्ठान, आणि जे राहतं त्याला काय म्हणतात, अध्यस्त. हे कायम ठेवा लक्षात, म्हणजे कधी भ्रम होणार नाही. दोरी काय आहे, अधिष्ठान. हां, आणि त्याच्यावरती भासलेला सर्प काय आहे,
अध्यस्त आहे. हां, मग तो भासला तो खरा आहे का खोटा आहे? हां, त्याला अध्यास म्हणतात. हां, तिन्हीकडं अच आहे बरं का. अधिष्ठान, अध्यस्त, अध्यास, तिन्हीकडे सुरुवातीला सारखंच आहे. हां, असे कितीतरी मानलेले आहेत. दुसरा दिला त्याला दृष्टांत. तुम्ही जर रस्त्याने चाला, संध्याकाळची वेळ आहे, आणि कारण तो भ्रम जो होतो ना तो पूर्ण प्रकाशामध्ये कधी होत नाही, अंधप्रकाशामध्ये. आज तुम्हाला भ्रम झाला आहे तो अज्ञानामध्ये झालेला आहे. म्हणजे आपण अंधारातच आहोत, उजेडात नाही आम्ही. आम्ही सगळे अंधारात आहोत, अज्ञानरूपी अंधारात आहोत. आणि अज्ञानरूपी अंधारात असल्यामुळं आज आम्हाला भ्रम झाला आहे. ब्रह्म सत्य असताना जग सत्य वाटायला लागलं. ब्रह्म आहे, हां, मग ब्रह्म काय झालं इथं? अधिष्ठान झालं. त्याच्यावरती दिसणारं जग काय झालं? अध्यस्त झालं. आता ते ब्रह्म सत्य असताना जग सत्य वाटायला लागलं, निर्माण झाला काय? अध्यास. हां, हेच सांगायचं आहे. बरोबर आहे ना? असं सांगा. म्हणतो अज्ञानामध्ये, अंधारामध्येच भ्रम होतो, प्रकाशामध्ये होत नाही. त्याला दुसरा दृष्टांत दिला आहे. तुम्ही रस्त्याने चालला आणि रस्त्याच्या कडेला एक अर्ध झाड तोडलेलं आहे. फांद्या नाहीत, काही नाही, काही नाही, फक्त त्याचा बुंदा आहे. आणि ते मंद अंधारात लांबून दिसते कोणतरी उभं राहिलं बरं का तिथं. काय उभं राहिले, त्याला स्थाणुपुरुषाचा दृष्टांत म्हणतात बरं का. कोणीतरी ते झाडाचं खोड आहे पण माणूस उभा राहिल्यासारखे दिसतं, भ्रमच आहे तो. हां, झाड हे अधिष्ठान आहे, त्याच्यावरची माणसाचा भ्रम झाला ते अध्यस्त आहे. पण झाड असून मनुष्य वाटायला लागला, हा अध्यास आहे. हां, असं सगळीकडे आहे. तिसरा दृष्टांत दिला. तुम्ही जर वाळवंटात गेला आणि वाळवंटात शिंपलं पडलेलं असतंय. काय पडलेलं असतंय? शिंपलं. आणि ते लांबून चांदी पडल्यासारखं दिसतं बरं का. रजत म्हणजे चांदी. शिंपल्यावरती रजताचा म्हणजे चांदीचा भ्रम झाला. हा शिंपलं, पण शिंपलं असताना त्याच्यावरती रजत म्हणजे चांदी दिसायला लागली. शिंपलं काय झालं? अधिष्ठान. त्याच्यावरती दिसणारं ते चांदी काय झाली? अध्यस्त. पण शिंपलं असताना चांदी दिसायला लागली, हा झाला अध्यास. अशी सगळी अध्यासाची उदाहरण आहे. म्हणून रज्जूची ठिकाणी सर्प नाही, पण केव्हा केव्हा रज्जूची ठिकाणी सर्प दिसतो. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही अध्यस्त आहेत. आणि सर्प हा असा जो व्यवहार होतो त्यास अध्यास म्हणतात. आणि रज्जूस सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हणतात. आणि ज्ञानाने अध्यस्त पदार्थ व त्याचे ज्ञान यांची निवृत्ती होते. दोरीचं ज्ञान झाले की सर्पाचं निवृत्ती झाली. दोरीवरती भासलेला सर्प घालवण्याकरता काय करावं लागेल? कुऱ्हाड घ्यायला पाहिजे, नाही का रे? मारायला नको. आता दोरीवरती सर्प भासलेला काठी व्हायला पाहिजे, मोठीच्या मोठी मारायला. दोरीवरती भासलेला सर्प मारण्याकरता काठीची गरज नाही, तिथं विचाराची गरज आहे. विचाराने घालवायचं आहे. तसं ब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला जगताचा भ्रम झाला, इथं लौकिक उपायाची गरज नाही, इथं ज्ञानाचीच गरज आहे. दोरीचं ज्ञान झालं, प्रकाश घेतला, प्रकाश. हां, बॅटरी पाडल्याबरोबर कळालं साप नाही दोरी आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रकाशाने म्हणजे तुम्हाला ज्ञान झालं. कुणाचं? दोरीचं. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर साप कुठल्या बिळात गेला? हां, नव्हता. कसं म्हणता? मगाशी तर सहा पुढचं प म्हणता येत नव्हतं तुम्हाला ना. हां, अधिष्ठान रूप झाला. मग अधिष्ठान रूप झाला ज्यावेळी दिसला त्यावेळी तर तो होता का? हां, नव्हता. पण होण्याच्या आधी तरी होता का? मग मधल्याच काळात भासला, त्याला मिथ्या म्हणतात. हां,
पूर्वी ज्ञानाच्या पूर्वी नाही, ज्ञानानंतरही नाही, मधीच फक्त प्रतीतीला येतं त्याला म्हणतात मिथ्या. असं हे जग आहे बरं का. हां, ही मिथ्या शब्दाची व्याख्या सांगलेली आहे. हां, सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हणतात दोरीला. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त सर्प त्याचे ज्ञान याची निवृत्ती होते. त्याप्रमाणे आत्मा वा ब्रह्माचे अधिष्ठानावर जगताचा अध्यास होतो. बरं का. आत्मा आपल्या शरीराच्या संबंधाने संबंध घेतला आणि ब्रह्म व्यापक संबंधाने घेतलं. तुम्ही आत्मा म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, हे दोन नाहीत, एकच आहेत. पण आत्मा शरीरामध्ये लोक राहतं म्हणतात आणि ब्रह्म जगामध्ये राहतं म्हणतात. दोन नाही, एकच आहे. पण याला आत्मा म्हणतात. मग आत्मा घ्या नाही तर ब्रह्म घ्या. हां, आत्मा वा ब्रह्माचे अधिष्ठानावरती जगताचा अध्यास होतो. हां, आणि ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते म्हणजे अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच जीवाचे साध्यास मुख्य साधन आहे. व यालाच प्रयोजन म्हणजे फल सिद्ध होते. यानेच प्रयोजन म्हणजे फल सिद्ध होते. म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती होण्याकरता जगत मिथ्यत्वाचा निश्चय झाला पाहिजे, असा वाक्य आहे पुढे बरं का. दोरीवरती सर्प भासला त्यावेळी आपल्याला घाबरलो होतो की नाही आपण? घाबरलो होतो. नुसतं घाबरलो नाही, अंगाला घाम आला होता. घाम दरदरीत घाम आला होता. म्हणजे दुःख झालं होतं ना तुम्हाला. हां, एवढं घाबरून गेला होता. पळू का सोडू. हां, दुःख झालं होतं का नाही. मग त्या दोरीवरती सर्प भासल्यानंतर तुम्हाला दुःख झालं. ते दुःख घालवण्याकरता तुम्हाला लौकिक काय साधन वापरावं लागलं का त्याचं ज्ञान करून घ्यावं लागलं. ज्ञान झाल्याबरोबर सर्पाचं दुःख झालं. तसाच आमच्या तुमच्या वाट्याला जे दुःख येते त्याला एकच कारण, हे सगळे सत्य आहेत. जग सत्य आहे, जगातले सगळे पदार्थ सत्य आहे, घर सत्य आहे, गाडी सत्य आहे, हे शरीर सत्य आहे, सगळं सत्य आहे. जी सत्यत्वाची भावना, जो पदार्थ नाश पावणार आहे, त्याला तुम्ही सत्य म्हणायला लाग. सत्याला सत्य म्हणायला तुम्ही तयार नाही. सत्याचं तुम्हाला ज्ञान झालं आणि हे दिसणारे पदार्थ तुमच्या लक्षात आले अधिष्ठान रूप आहेत, हे अध्यस्त आहेत, याचा आपल्याला काय संबंध नाही. असं ज्ञान झाल्याबरोबर दुःख आपोआप जातं, घालवावं लागतच नाही. घालवावं फक्त सत्य म्हटल्यामुळं. या जगताला सत्य म्हटल्यामुळे जगत सत्य नसून जगत मिथ्या आहे असं तुम्हाला जर ज्ञान झालं की सकल दुःख निघून जाईल. कुठलं दुःख राहणार नाही, तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. सकल दुःखाची निवृत्ती होते. निश्चय. अपित्त झालं, काय खाण्यात बदल झाला म्हणून झालं, हे का दुःख नव्हतं. डोकं दुखायला लागलं, झोप झाली नाही म्हणून झालं. नाही माझ्या कर्माचं काय तर फल आहे म्हणून बसून चालेल. कारण थोडी छोटी तुम्हाला दुःख आले, तुम्हाला ती कळतात बाबा हे शरीरातून निर्माण झालेलं आहे. आणि आता जे एकमेकाविषयी जे निर्माण झालेलं आहे याचा आपण त्याला सत्य मानल्यामुळं एकदा ज्ञान झालं ना, व्यवहार करायचा. पण व्यवहार करून सुद्धा तुम्हाला दुःख वाटणार नाही. दुःख वाटणार नाही. निश्चय महत्त्वाचा. निश्चय महत्त्वाचा. एकदा निश्चय तुमचा पक्का झाला मग तुम्ही संसार करा ना राजकारण करा नाही तर उचापत्या करा. काय तुम्हाला त्याच्यापासून दुःख होणार नाही आहे. संतांनी संसारामध्ये राहिले पण संसाराशी तादात्म्य ठेवलं नाही का निश्चय. हे आपण करत नाही आहे. हे धर्म आहेत अंतःकरणाचे, ते होत राहतात, काय करावं लागत नाही. भूक लागणं ताण लागणं धर्म आहे कोणाचा, प्राणाचा. प्राणमय कोश आहे. मग त्याला खाऊ घातलं पिऊ घातलं की तो शांत होतो. असं एक एक गोष्टीचं ज्ञान झालं ना, आपण त्या व्यवहारामध्ये राहून सुद्धा आनंदाने जगू शकतो. आनंदाने जगू शकतो बरं का. त्याला फार काळ लागतो, लगेच नाही. ते तसा निश्चय पक्का व्हावा लागतो.
पण साधन इथं सांगितलं, सकल दुःखाची निवृत्ती होण्याकरता आपल्याला अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. हेच जीवाचे साध्यास मुख्य साधन आहे. यानेच प्रयोजन म्हणजे फल सिद्ध होते. याच प्रयोजनाचे सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत आहे. बरं का, याच्यावरती सगळा वेदांत चालतो, याच्यावरती सगळं शास्त्र चालतं. हे पहिल्यांदा कुठलं, अध्यस्त, अधिष्ठान आणि अध्यास, या 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या. कधी कधी सांगणाऱ्यालाच अध्यास होतोय. मी सांगालो हे बरोबर आहे का चुकीचं आहे, अध्यासच आहे की. अभ्यास वेगळा आणि अध्यास वेगळा. मी सांगतेलं चुकीचं तर नाही ना. म्हणजे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. पण काही लोकांना ते म्हणतात हे सांगायला ह्यांना तरी कळतं का, ह्यांना तरी कळतं का म्हणतात. म्हणून याच प्रयोजनाने सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत आहे. ते प्रयोजन जगत अध्यस्त ठरण्यावर अवलंबून आहे. वादात जर जगत अध्यस्त ठरले नाही तर वेदांत शास्त्र निष्फल होणार. काय तर वाक्य सांगितलं, अध्यस्त, जगत हे अध्यस्त आहे पहिल्यांदा ठरलं पाहिजे विचाराने. आणि हे जर तुमचं ठरलं नाही तर तुम्ही किती गप्पा मारल्या तर तुम्हाला त्यात यश येणार नाही, निष्फळ होईल. पहिला हा निश्चय झाला पाहिजे. जगत का एकच सत्य आहे हो, 2 सत्य नाहीत. सत्य एकच आहे. एक ब्रह्मसत्य मानलं तर जगत सत्य ठरू शकत नाही. लोक म्हणतात ब्रह्मही सत्य आहे आणि जगही सत्य आहे. 2 सत्य नाहीच ना, सत्य एकच आहे. म्हणून उपनिषदातला सिद्धांत काय, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मयो ना पराहा. उपनिषदातलाच विचार आहे. हाच विचार आहे. हा पक्का विचार होण्याकरता इथंपर्यंत त्या पद्धतीने ते आपल्याला जाणून घ्यावं लागेल. म्हणून पहिला निश्चय झाला पाहिजे. जगत अध्यस्त ठरले नाही तर वेदांत शास्त्र निष्फळ होणार. समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त मानावं लागतं आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अध्यस्त मानावे लागतात. व्यष्टी आणि समष्टी, संपूर्ण जगताचा विचार केला जातो त्याला समष्टी म्हणतात, आणि व्यक्तिगत विचार केला जातो त्याला व्यष्टी म्हणतात. आमचा प्रपंच आमच्या आत्म्यावरती अधिष्ठानावरती आहे. मी केला, माझ्यामुळं चाललं, अहंकार हा काय आहे, अध्यस्त आहे. अध्यस्त आहे. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याचा ज्याचा प्रपंच जो अहंकारातून निर्माण झालेला आहे तो अहंकारच अध्यस्त आहे. समष्टी दृष्टीनं, व्यष्टी दृष्टीनं. आणि समष्टी दृष्टीने जगाच्या दृष्टीने काय सांगितलं, समष्टी दृष्टीने ब्रह्मावरती जगत अध्यस्त सांगितलं आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावरती अहंकारादी अध्यस्त सांगितले. बरं का. आज आमच्या तुमच्या जीवनातला सगळं अध्यस्त आहे. आमचा प्रपंच सगळा का त्या आत्म्याच्या अधिष्ठानावरती चाललेला आहे. ह्या शरीरामध्ये आत्मचैतन्य आहे म्हणून इथून सगळं हे निर्माण झाले, सगळं आमचं तुमचं, मी आणि माझं. आम्ही सगळा प्रपंच निर्माण केला आहे. आम्ही राहतो गल्लीत पण आमचा प्रपंच कुठेपर्यंत पोचला आहे, दिल्लीपर्यंत पोचला आहे. आम्ही महाराज दिल्लीला, आमच्या मावशीची नात तिथं राहते हो. माणसं लगेच सांगतात. म्हणजे एवढा मोठा प्रपंच आहे, लक्षात ठेवा. राहतात कुठं, त्याला अधिष्ठान काय, आत्मा आणि अहंकार. माझं नातं इथंपर्यंत आहे. मी माझं मी निर्माण झाला अहंकार. आणि तो आपल्या स्वरूपावरती निर्माण झालेला आहे. म्हणून याचं फार सुंदर शब्दचित्र ज्ञानेश्वर महाराज निर्माण केले. अहंकार तनुशी वालब जोडिले. काय, अहंकार, तनु म्हणजे शरीर, अहंकाराचं आणि शरीराचं लग्न झालं. आणि ते कसं झालं,
लव्ह मॅरेज झालं. असं वर्णन केलं बरं का. प्रेम निर्माण झालं हो. तिथं का भटजी कोणी लावायला नव्हता, कारण प्रेमातली लग्न लावण्याकरता भटजी नसतोय. हां, तेव्हा अहंकार आणि तनू म्हणजे शरीर, या दोघांचं लग्न लावलं का एकमेकालाही आवडले आणि प्रेम केलं, आणि प्रेम केलं, लग्न झालं, त्याच्यातून एक जन्माला आली कन्या, इच्छा एक कुमारी झाली. हां, इच्छा नावाची कुमारी जन्माला आली आणि तिनं सगळं वाढवलं बरं का. हां, अध्यात्म ज्ञानेश्वरीमध्ये दिलेल्या विस्ताराने तिथं वाचा. हां, आणि वाचून काही शंका असेल तर मला विचारा. लक्षात ठेवा. हां, म्हणून व्यष्टी आणि समष्टी, व्यष्टी आणि हे दोन शब्द लक्षात ठेवा. हां, एक व्यक्तिगत विचार केला जातो त्याला व्यष्टी म्हणतात, आणि सार्वजनिक विचार केला जातो त्याला समष्टी म्हणतात. जगताच्या दृष्टीने विचार केला जातो त्याला समष्टी म्हणायचं, आणि आपल्या व्यक्तिगत विचार केला जातो त्याला व्यष्टी म्हणायचं. हां, ब्रह्मावरती जगत अध्यस्त आहे समष्टी दृष्टीने, आणि आत्म्यावरती अहंकारादी अध्यस्त आहेत व्यष्टी दृष्टीने. म्हणून समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अध्यस्त आहेत, असे थोड्या भेदाने म्हणण्याची वहिवाट आहे. वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहेत. आत्मा ब्रह्म एकच आहेत, पण आम्हा तुम्हाला कळण्याकरता थोडासा भेद करून आपल्याला ते सांगितलेलं आहे बरं का. कारण लोक म्हणतील अहो ते आम्हाला जगताविषयी काही नाही, पण माझ्याविषयी मग ते समष्टी तुझं आहे बरं का. काही लोक जगाचा विचार करत नाहीत, स्वतःचा विचार करतात, स्वतःच्या प्रपंचाचा विचार करतात. त्याचा प्रपंच फार वाढलेला असतो आणि तिथं अहंकार बळावलेला असतो. हां, आणि तो अहंकार म्हणजेच अध्यस्त आहे आत्मस्वरूपावरती. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटले तरी हरकत नाही. अध्यासाचे वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीला अत्यंत विशुद्ध असल्यामुळे लवकर पटण्यासारखे नाही बरं का. जीवाच्या स्वाभाविक समजुतीच्या अत्यंत विरुद्ध विरुद्ध असल्यामुळे लवकरच पटण्यासारखे नाही. म्हणून आळस न करता अध्यास म्हणजे भ्रम हे चांगले लक्षात ठेवून पुढील विषयाचे वारंवार चिंतन केल्यास समजून येईल. हे सांगितलं लक्षात ठेवा. उगाच सांगायला म्हणून ऐकायचं म्हणून ऐकू नका. हां, आळस टाकून हे लक्षात ठेवा. हे आपल्या सगळं मनाच्या विरुद्ध आहे का. दिसतेलं धडधडीत दिसतेलं त्याला नाही म्हणायचं, हे स्वभावाच्या विरुद्ध आहे का. हां, म्हणून ते पटायला वेळ जातो, लवकर हे बसत नाही का, स्वभावाच्या विरुद्ध आहे. आम्ही सत्य पाहिलं नाही दिसतंय त्याला सत्य म्हणतो. सत्याचा खऱ्या सत्याचा आपल्याला अनुभव नाही, दिसतं त्यालाच सत्य म्हणायला लागलो. आणि शास्त्र सांगतं दिसतं ते सत्य नाही, त्याच्या बुडाशी आहे, पण लवकर पटत नाही का. भ्रम आहे, हा भ्रम लवकर जात नाही. जन्मच्या जन्म जातील पण भ्रम जाणार नाही. एकदा कपड्यावरती जर डाग पडला तर धुवून धुवून कपडा फाटेल, पण कपड्याचा डाग जाणार नाही बरं का. तसं विचार करून करून कधी कधी माणसं भ्रमिष्ट होतील. हां, मरतील पण भ्रम जाणार नाही का, स्वभावाला धरून आहे होते. हां, आणि शास्त्र सांगतं ते स्वभावाच्या विरुद्ध सांगतं. म्हणून परमार्थ करण्याकडे लोकांची प्रवृत्ती का नाही, स्वभावाच्या विरुद्ध सगळं सांगितलं जातं. स्वभावाच्या अरे त्या विषयामध्ये सुख नाही, तो म्हणते विषयाशिवाय मी राहू शकत नाही, ते म्हणते आपलं काम नाही, तुमचं तुमचं चालू आहे. म्हणते हां, परमार्थामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते आमच्या तुमच्या स्वरूपाच्या विरुद्ध सांगितलं. इकडे यायचं आहे ना, मग तुम्हाला जे खायला वाटतं ते खाऊ नका, तुम्हाला प्यायला जे आवडतं ते पिऊ नका. स्वभावाच्या विरुद्ध आहे की नाही. लोक म्हणतात ज्यांच्या नादाला न लागलेलं बरं. हां, सगळं परमार्थात विरुद्ध आहे, आणि विरुद्ध असल्यावर माणसं इकडे येत नाहीत. हां, येत नाहीत, लक्षात ठेवा. आणि ते शास्त्र सांगतं हा भ्रम आहे. हां, आपल्याला पक्का भ्रम झालेला आहे, आणि तो सांगत आला आपण जर सांगायला लागलो समाजाला तर तो लवकर पटत नाही, स्वभावाच्या विरुद्ध आहे. म्हणून अध्यास म्हणजेच भ्रम हे लक्षात ठेवा.
पुढं हे वारंवार येणार आहे. प्रथम पूर्वपक्षीच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ अध्यस्त असणे संभवनीय नाही असे सांगून नंतर सिद्धांतीच्या मताने अध्यास कसा संभवनीय आहे सांगू. आता इथं पूर्वपक्षाने उत्तरपक्ष सांगितलं. आता आपल्याला पटवून द्यायचं आहे बरं का, नुसतं एवढ्याने पटणार नाही. तेव्हा आता इथं पूर्वमत मांडलं. पूर्वमत म्हणतो हे असं शक्यच नाही, असं हे शक्यच नाही, असं असणं शक्यच नाही म्हणून पूर्वपक्ष पहिल्यांदा मांडणार आहेत आणि पुन्हा आपल्याला हे पटवून देणार आहेत बरं का. तोपर्यंत आळस करू नका. म्हणून संभवनीय असे सांगून नंतर सिद्धांतीच्या मताने अध्यास कसा संभवनीय आहे सांगू. या प्रकरणात फक्त अध्यासाची संभावना मात्र सांगावयाची आहे. अध्यासाचे स्वरूप व सिद्धी पुढे 4थ्या व 6व्या तरंगात प्रतिपादन करू. बरं का, अध्यास कशाला म्हणतात एवढंच आपल्याला इथं त्याचा विचार करायचा बरं का. बाकीचा विचार त्याचा पुढचा तो पुढे येणार आहे. आत्ता त्याची आपल्याला गरज नाही आहे. बरोबर आहे ना. आता नाश्त्याला काय लागणार आहे? पिझ्झा का पिझ्झा? हां, तेवढंच करायचं. दुपारचं दुपारच बघू पुढं. हां, नाश्त्याला काय लागते तेवढं बघा. बरोबर आहे नाही? अलीकडे खाल्लं का नाही काकी आल्यापासून? नाही. हां, आता काका काकीला घेऊन जातो, तुला कशाला घेऊन जायला? बरोबर आहे ना. हां, आतापर्यंत काकाला तू मित्र होतास, आता काकी मित्र झाली. तेव्हा तुझ्यावर तर प्रेम कमी झालं की नाही काकाचं? झालं की नाही? हां, तेव्हा वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. त्यास अज्ञानास कारणाध्यास आणि अहंकारादी सर्व जगतास कार्यादास म्हणतात. कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. म्हणून प्रथम कार्याध्यासाचा असंभव सांगून नंतर कारणाध्यासाचा संभव सांगू. आता इथं 2 अध्यास सांगितले. पहिला म्हणून इथं सांगितले भ्रम. अध्यास म्हणजे भ्रम हे लक्षात ठेवा. आता त्या अध्यासाचाच विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार केले, कारणाध्यास आणि कार्याध्यास. तो कसा आपल्याला आज प्रतिबंध करतो त्याचा विचार मांडलेला आहे पूर्वपक्षाच्या मताने. त्याचा विचार आपण पुढच्या सत्रात करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल.